नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इतिहासाचा चौथा पाठ यातील भाग 2 पाहणार आहोत. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र भाग 2. या पाठामध्ये आपण व्हिडिओ बनवत असताना 2 भाग केलेले आहेत, कारण हा व्हिडिओ फार मोठा झाला असता, म्हणून आपण छोटे छोटे भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आज आपण भाग पाहणार आहोत म्हणजे वारकरी पंथांचं कार्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रातील स्थिती कशा प्रकारची होती याबद्दलची माहिती आपण पाहत आहोत. आणि या कालखंडामध्ये वारकरी पंथानं नेमकं कार्य कशा पद्धतीने केलेलं आहे याची माहिती आपल्याला यामध्ये पाहिजे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये समाज हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या पूर्णपणे आहारी गेलेला होता. त्यांच्यावरती जबरदस्त पगडा ह्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोक दैववादाच्या आहारी गेलेले होते आणि त्यांची प्रयत्नशीलता जी आहे, प्रयत्नशीलता पूर्णपणे थंडावलेली आपल्याला दिसून येते. रयतेची स्थिती जर पाहिली आपण तर रयतेची स्थिती अत्यंत खालावलेली आपणास पाहावयास मिळते. हालाकीची परिस्थिती झालेली होती. अशाही परिस्थितीमध्ये समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम ह्या संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं, वारकरी पंथांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली ही वारकरी परंपरा जी आहे, ही संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेले जे काही विविध संत आहेत या संतांनी पुढे चालवलेले आपणास पाहावयास मिळते. यामध्ये प्रामुख्यानं संत चोखामेळा असतील, संत गोरोबा असतील, संत सावता असतील, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी संतांनी हे कार्य पुढे चालू ठेवलेलं होतं. त्याचबरोबर संत एकनाथ असतील, संत तुकाराम महाराज असतील यांनी देखील ही परंपरा जी आहे पुढे परंपरा चालवलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी तर संत तुकाराम महाराजांनी तर हा वारकरी पंथामध्ये काम करत असताना कळस चढवला असं बोललं जातं. याचबरोबर ह्या पुरुषांच्या बरोबरीनं त्या काळामध्ये काही महिला संतांनी देखील आपलं योगदान ह्या समाज जागृतीमध्ये दिलेलं आपणास पाहावयास मिळतं. यामध्ये संत चोखा यांच्या पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई शिवूरकर, त्याचबरोबर संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर यांच्यासारख्या स्त्रियांनी आपलं योगदान त्यामध्ये दिलेलं दिसून येतं. या भक्ती चळवळीचं किंवा आपल्या वारकरी संप्रदायाची जी चळवळ आहे ह्या चळवळीचं प्रमुख केंद्र होतं ते म्हणजे पंढरपूर. आजही जर तुम्ही पाहिलं तर आजही सर्व हा संतांचा मेळा दरवर्षी आषाढी एकादशीला हा पंढरपूर या ठिकाणी भरलेला आपणास पाहायला मिळतो. लाखो भाविक या ठिकाणी जमा होतात आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपापल्या मार्गाने पुन्हा परतीला लागतात. आणि म्हणजे समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम या संत मंडळींनी केलं. त्याचं प्रमुख केंद्रस्थळ हे पंढरपूर असलेलं आपणास पाहायला मिळतं. विठ्ठल हे त्यांचं दैवत. या सर्व संत मंडळींचं दैवत जे आहे विठ्ठल. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरामध्ये न्हाऊन निघत असत. तेथे भजन, भोजन आणि कीर्तन हे सगळं त्या ठिकाणी करत असत. आता यामध्ये भजन आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ती म्हणजे सहभोजन करणे. याला काला असं म्हटलं जातं. आजही ही परंपरा जोपासली गेलेली आपण पाहायला मिळते. आणि या काल्याच्या माध्यमातून समानतेचा संदेश हा समाजामध्ये देण्याचं काम आजही या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद हा पाळला जात नाही. उच्च नीचतेचा भेदभाव पाळला नाही जात नाही. स्त्री पुरुष यांच्यामधला भेदभाव पाळला जात नाही. गरीब श्रीमंत हाही भेदभाव पाळला जात नाही. यामध्ये सर्व संत जे आहेत ते सर्व संत एकच आहे, एका समान पातळीवरती आहेत. आणि म्हणून यामध्ये पहिल्यांदा वारकरी पंथानं समाजामध्ये समतेचा संदेश देण्याचं काम केलेलं आपण पाहायचं. यामध्ये पहिले संत आहेत ते म्हणजे संत नामदेव यांच्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते अत्यंत कुशल संघटक म्हणून देखील त्यांची ओळख आपल्याला आजही पाहावयास मिळते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री असतील, पुरुष असतील यांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये
समतेची भावना जी आहे, समतेची भावना जागवली, त्यांच्यामध्ये समतेची भावना निर्माण करण्याचं काम केलं. त्यांच्या अभंगातील एक ओळ आपणास पाहावयास मिळेल, ती म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ही त्यांची प्रतिज्ञा होती. म्हणजे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदीप जगामध्ये लावण्याचं काम, म्हणजे समाजाला सुशिक्षित करण्याचं काम, समाजाला शिक्षित करण्याचं काम, समाजाला जागृत करण्याचं काम या संतांनी, या संत नामदेवांनी केलेलं आपल्याला याच्यामधून, या ओवीमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची अभंग रचना ही प्रसिद्ध आहे. अनेक संतांवरती आणि सर्वसामान्य लोकांच्यावरती त्यांच्या शिकवणीचा पगडा फार मोठ्या प्रमाणात होता, त्यांचा प्रभाव होता. आणि ते आपल्या विचारांच्या माध्यमातून, म्हणजे याच कीर्तन, प्रवचन यांच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून समाजामध्ये आपले विचार जे आहे ते विचार समाजामध्ये त्या ठिकाणी पसरत असण्याचं काम करत होते, समाजाला जागृत करण्याचं काम ते करत होते. त्यांनी हे विचार, ह्या विचारांचा प्रसार अगदी महाराष्ट्रापासून तर पंजाबपर्यंत केलेला आपल्याला दिसून येतो. हा प्रसार आणि प्रचार त्यांनी निव्वळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही, तर ते अगदी पंजाबपर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी लिहिलेली अनेक पदं ही शिखांच्या गुरु गोविंद सिंग गुरु ग्रंथ साहिब, हा जो काही त्यांचा धर्मग्रंथ आहे शिखांचा, या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये त्याचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी भागवत धर्माचा संदेश हा गावोगावी पोहोचवलेला आपणाला दिसून येतो. आणि त्यामध्ये त्यांनी पंढरपूर येथं विठ्ठलाच्या महाद्वाराच्या समोर संत चोखामेळा यांची समाधी बांधून एक समाजामध्ये, ज्याला म्हणतो वारकरी संप्रदायाचं एक, ज्याला समानतेचा संदेश जो आहे, हा समानतेचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद पाळला जात नाही, हा मोठा संदेश त्या काळामध्ये या नामदेव महाराजांनी आपणाला दिलेला दिसून येतो. त्यांचं हे कार्य अविस्मरणीय म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचे संत आहेत संत ज्ञानदेव, म्हणजे ज्ञानेश्वर. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी भाषेमध्ये स्पष्ट करणारा पहिला ग्रंथ लिहिला, तो म्हणजे भावार्थ दीपिका. याच ग्रंथाला ज्ञानेश्वरी सुद्धा बोललं जातं किंवा ज्ञानेश्वरी देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची सुद्धा रचना केली, निर्मिती केलेली आपणास पाहायला मिळते. त्यांनी आपल्या ग्रंथामधून या अभंगाच्या माध्यमातून भक्ती मार्ग जो आहे, हा भक्ती मार्ग महत्त्व, या भक्ती मार्गाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आपणास पाहावयास मिळतं. वारकरी संप्रदायाला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धर्माची जी काही व्याख्या आहे, ही व्याख्या सांगण्याचं काम केलं. म्हणजे यामध्ये धर्माला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते संत ज्ञानेश्वरांनी केलं. ते कसं? तर त्यांनी आपल्या ग्रंथामधून अभंगाच्या माध्यमातून भक्ती मार्गाचं महत्त्व समाजाला सांगितलं आणि सामान्यांना आचारता येतील अशा प्रकारचा आचारधर्म हा त्यांनी समाजाला दिलेला आहे. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं देखील प्रमुख काम त्यांनी केलं. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागलेलं असून सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मनाचं संतुलन जे आहे, मनाचं संतुलन कुठेही ढळू दिलेलं नव्हतं किंवा ढळू दिलेलं नाही. आणि कटुता बाळगली नाही समाजाच्या प्रती, किंवा त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल कदापिही कटुता पाळलेली नाही. ज्ञानेश्वरीमधील असणारं पसायदान जे आहे, पसायदान उदात्त संस्कार करणारं असलेलं आपणास पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरांचं बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी संत मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना त्या काळामध्ये प्रसिद्ध असलेल्या आपणास पाहावयास मिळतात. यातून देखील समाजाचं प्रबोधन, समाजाला जागृती करण्याचं काम हे या संतांनी देखील केलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्यानंतर संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्रामधील भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचं जे संत साहित्य जे आहे, संत साहित्य विपुल आणि विविध प्रकारचं असलेलं पाहावयास मिळतं. त्यामध्ये अभंग रचना असतील, गवळणी असतील, भारुडे असतील इत्यादींचा समावेश त्यांच्या ह्या साहित्यामध्ये असलेला पाहावयास मिळतो.
त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तरपणे केलेली आपणास पाहावयास मिळते. भावार्थ रामायणामध्ये रामकथेच्या माध्यमातून किंवा त्याच्या निमित्तानं लोकजीवनाचं चित्र रेखाटण्याचं प्रमुख काम ह्या संत एकनाथांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या माध्यमातून भक्तिविषयक भागाचा अर्थ जो आहे हा अर्थ मराठीमध्ये विशद करण्याचं काम संत एकनाथांनी केलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की संत ज्ञानदेव आणि संत नामदेव त्याचप्रमाणे संत एकनाथ यांच्या काळापर्यंत आपल्या समाजामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर संस्कृत भाषा हीच प्रमुख भाषा होती, लेखनाची भाषा होती आणि इतर भाषा मात्र बोली भाषा होत्या. त्यामुळे या सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना नेमकं काय आपल्या जे काही प्राचीन ग्रंथ असतील या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ह्याचा अर्थबोध निश्चितपणानं होत नव्हता. जे लोक सांगतील तेच गृहीत धरून हे काम करत होते. म्हणून या समाजाला जागृत करण्यासाठी संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील यांनी पुढाकार घेऊन या प्राचीन काळामध्ये लिहिलेलं जे काही संस्कृत साहित्य आहे ते मराठी भाषेमध्ये लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलेलं दिसून येतं. संत एकनाथांच्या अभंगांमध्ये जिव्हाळा आपणाला दिसून येतो. त्याचबरोबर परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणावरून आपणाला दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या आचरणाने त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. ते खऱ्या अर्थानंच लोकशिक्षक असलेले आपणास पाहावयास मिळतात. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांनी हे मत ठणकावून त्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा समाजाला सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ते त्या काळामध्ये म्हणतात संस्कृतवाणी देवे केली तरी प्रकृत काय चोरापासूनही झाली. पहा या ठिकाणी संत एकनाथ महाराज आपला विचार परखड मांडतात की संस्कृत भाषा ही देवांनी केलेली असेल तर काय मराठी भाषा म्हणजे प्राकृत ज्याला म्हणतो आपण ही प्राकृत भाषा काय चोरापासून आली किंवा चोरापासून निर्माण झाली का. अशा प्रकारचा खडा सवाल ह्या संत एकनाथांनी त्या काळामध्ये प्रस्थापितांना उपस्थित केलेला आहे. तो प्रस्थापितांना हा प्रश्न त्यांनी विचारलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या काळामधले जे काही संस्कृत पंडित आहेत त्या संस्कृत पंडितांना त्यांनी हा प्रश्न ठणकावून विचारलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांच्या वरती कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यांचं एक भारूड अत्यंत उत्तम आहे. या समाजामध्ये असणारा जो काही हा प्रस्थापित समाज आहे या प्रस्थापित समाजावरती टीका करत असताना त्यांनी अग ग ग ग ग विंचू चावला हे जे काही त्यांचं भारूड आहे भारूड अत्यंत आजही मनामध्ये जागा करून बसलेलं त्यांचं भारूड आहे. समाजामध्ये याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती करण्याचं काम ह्या संत एकनाथांनी त्या काळामध्ये केलेलं आपणास पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं संत एकनाथ महाराज यांनी देखील समाजामध्ये जागृती करण्याचं मोठं काम केलेलं पाहावयास मिळतं. पुण्याजवळील देहू या गावामधील असणारे हे संत आपल्या जवळच अगदी 5-6 किलोमीटर अंतरावरती असणारं हे श्री क्षेत्र देहूगाव. या देहूगाव हे कर्मभूमी असणारं आणि जन्मभूमी असणारं श्री संत तुकाराम महाराजांचं गाव. या ठिकाणचे असणारे संत तुकाराम महाराज यांनी देखील समाजामध्ये जागृती करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्यांच्या अभंग रचना ज्या आहेत त्या अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक असलेल्या आपणास पाहावयास मिळतात. त्यांच्या अभंगांना एक श्रेष्ठ अशा प्रकारचं कवित्व लाभलेलं किंवा कवित्वाची उंची लाभलेलं आपणास पाहावयास मिळते. संत तुकाराम महाराजांची गाथा ही मराठी भाषेमध्ये असणारा एक अमूल्य ठेवा आहे असं म्हटलं जातं. कारण संत तुकाराम महाराजांनी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं त्यांनी अंधश्रद्धेवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये घणाघात केलेला आपणास पाहावयास मिळतं अभंगांच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं जातं की समाजामध्ये जागृती करण्यामध्ये श्री संत तुकाराम महाराजांचं देखील मोठं योगदान असलेलं आपणास पाहावयास मिळतं.
ते रंजल्या गांजल्यांच्या मध्ये देवत्व पाहण्यास सांगत असलेले आपणास दिसून येतील. त्यांचा एक अभंग असा आहे, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारची अभंग रचना आहे. ते म्हणतात की जे का रंजले गांजले असतील त्यांची म्हणे जो आपुले, जे रंजले गांजलेले आहेत, जे गरीब आहेत, व्यापलेले आहेत, त्यांना जो आपलं म्हणणार त्याच ठिकाणी साधू ओळखावा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना साधू म्हणावं आणि तो साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, तेथेच देव वास करत आहे, असं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्या जे काही लोक आहेत, आपल्याकडे असलेली जे काही लोकांना त्यांनी कर्जाची जे काही पोथ्या होत्या त्यांच्या, ज्याला म्हणतो आपण चोपड्या, याच विचारांनी संत तुकाराम महाराज हे प्रत्यक्षात त्यांनी नुसतं समाजाला प्रबोधन केलं नाही, समाजाला नुसताच संदेश दिला नाही, उपदेश केला नाही, तर त्यांनी स्वतः कृतीमध्ये उतरवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेली आणि लोकांना दिलेली जी काही कर्जाची कागदपत्रे होती, या कर्जाची कागदपत्रे त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण पाहतोय की सरकार कर्जमुक्ती देतं, परंतु हे कर्जमुक्ती करणारा पहिला जो कोण होतं ते संत तुकाराम महाराज होते. पहिली कर्जमुक्ती देणारे संत. आज आपण सरकारच्या नावानं टाहो पडतो, मुक्ती द्या, आम्हाला कर्जमुक्ती द्या, कर्जमुक्ती द्या. परंतु त्या काळामध्ये म्हणजे साधारण 400-450 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा ही कर्जमुक्ती केलेली आपणाला पाहायला मिळते. त्यांनी समाजातील दांभिकतेवरती आणि अंधश्रद्धेवरती अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा फार मोठा भर होता. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. काय म्हणतात पहा संत तुकाराम महाराज. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, चांगला व्यवहार करून चांगल्या मार्गानं, उत्तम मार्गानं आपण हे धन मिळवावं, अशा प्रकारचा विचार हा संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगितला आहे. उदास विचारे वेच करी. त्यांच्या शिकवणुकीचा सार सांगता येईल म्हणजे त्या ठिकाणी ही संपूर्ण शिकवण जी आहे, ही संपूर्ण शिकवण त्यांचं या वाक्यामध्ये आपल्याला या अभंगाच्या रचनेमध्ये देता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेले लोकजागृतीला फार मोठा विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचना करण्याचा अधिकारच नाही असा दावा देखील त्या काळामध्ये काही प्रस्थापितांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्यांनी जे लिहिलेले अभंग होते, ह्या अभंगांच्या सगळ्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवलेल्या आपल्याला दिसून येते. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणानं तोंड दिलं आणि समाजामध्ये जागृती करण्याचं काम हे चालू ठेवलेलं होतं. संत तुकाराम महाराजांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती धर्माचे होते, जाती पंथाचे होते. यामध्ये नावजी माळी असतील, गवरशेठ वाणी असतील, संताजी जगनाडे असतील, शिवबा कासार असेल, बहिणाबाई शिवूरकर असतील, महादजीपंत कुलकर्णी असतील, ही त्यांच्यातली काही नावं हे आपणाला सांगता येते. यामध्ये गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिहून ठेवलेले आपणास पाहास मिळतात आणि ही त्यांची महत्त्वाची कामगिरी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही जगाच्या पाठीवरती व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि आजही समाजाला लागू पडणारे अशा प्रकारचे अनेक अभंग हे संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असलेले पाहावयास मिळते. आणि म्हणून या संत तुकाराम महाराजांनी देखील संत एकनाथ महाराजांच्या सारखं सांगितलं, तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर त्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं. म्हणून त्यासाठी संसाराचा त्याग करायचा नाही, संसाराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी पटवून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं संत तुकाराम महाराजांचं देखील योगदान यामध्ये फार मोठं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संत कार्याची फलश्रुती नेमकी काय होती हे आपण आता पाहणार आहोत. ह्या संतांनी सगळं आपलं काम केलेलं आहे, संतांनी जागृती करण्याचं काम केलं, परंतु याची नेमकी फलश्रुती काय झाली पुढील काळामध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला,
एकमेकांच्यावरती प्रेम करावे, एकत्र यावं आणि एकजुटीने राहावं, ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकांमध्ये लोकजागृती झाली आणि परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर नैसर्गिक संकट जे आहेत, ही नैसर्गिक संकट आली तरी देखील त्यांनी त्याची पर्वा न करता कशा प्रकारे जगावं याविषयीचा उपदेश हा लोकांना केलेला आपल्याला दिसून येतो आणि तोच उपदेश त्यांचा समाजासाठी आधार ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. कितीही संकट येऊ द्या, या संकटांना धीरोदात्तपणानं सामोरं जायचे. संत मंडळींनी तुम्ही यामध्ये कोणत्याही संतांचा अभ्यास जर केला, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. संतांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला, समाजाचा विरोध सहन करावा लागला, परंतु या समाजाला त्यांनी कदापिही विरोध केलेला नाही. त्यांनी प्रत्युत्तर देण्याचं काम केलं नाही. परंतु त्यांना समाजाला, या त्रास देणाऱ्या समाजाला घाबरून त्यांनी आपलं काम सोडलं का? नाही, त्यांनी ते काम सोडलं नाही. उलट आणखीन जोमानं हे काम त्यांनी पुढे नेटानं नेल्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. त्यांच्या समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समाजामध्ये धर्माची अवनती झाली होती. अशा वेळेला संतांनी पुढे येऊन समाजामध्ये जागृती करण्याबरोबरच समाजाचं रक्षण देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागलेले होते. लोकांच्या मध्ये राहून त्यांनी सुखदुःखे समजावून घेतलेली होती. समाजाला सुखदुःखे समजावून घेत असतानाच भक्ती मार्गाचा पुरस्कार कशा प्रकारे करावा याचं देखील एक शिक्षण हे देखील या समाजाला देण्याचं काम या संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. समाजातील काही कर्मठ लोक त्यांना त्या काळामध्ये मोठा विरोध करत होते आणि हा विरोध सहन करून सुद्धा त्यांनी आपलं कर्तव्य चालू ठेवलं. त्याचं कारण असं आहे की हा विरोध सहन करणे म्हणजेच आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, असं हे संत मंडळी मानत असत. पहा किती उदात्त विचार आहे. आपण आत्ता जर पाहिलं तर आपल्याला थोडं जर कुणी अरे म्हणलं की आपण लगेच कार्य म्हणतो, परंतु त्या काळामध्ये समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला तरी त्याला कदापि त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही. उलट हा आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, त्याला आपल्या जीवनाशी जोडून दिलं. हा विचार त्यांनी समाजामध्ये आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, ही पंक्ती एक आपल्याला काव्य काय सांगतं पहा. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या अभंग रचनेमध्ये म्हणतात की संत कोणाला म्हणायचं, की जो जगाचे आघात सहन करतो त्यालाच संत म्हणावं. कारण तो त्या ठिकाणी समाजाचं प्रतिनिधित्व करतो, पालकत्व करत आहे. आणि म्हणून हा जो संत आहे, या संतांनी आघात सहन केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असावं. जे संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की संत कोणाला म्हणायचं, त्यांनी आघात सहन केलेत, या जगाचे आघात, सर्व प्रकारचे आघात सहन केलेत, अशांना संत म्हणावं. आणि ही खऱ्या संतांचं लक्षण आहे हे समाजाला पटवून देण्याचं काम त्यांनी संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील असणाऱ्या धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आणलं. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे समान आहे, सर्वजण समान आहे, अशा प्रकारची भूमिका ही संतांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपामध्ये पाहायला हवे. हा विचार संतांनी समाजाला दिलेला आहे. म्हणजे आपण सर्वजण एकच आहोत, एकाच मायेची लेकरं आहोत. म्हणजे यांची माय कोणाला म्हणले, माय माऊली कोणाला म्हणलेलं आहे, तर त्यांनी पांडुरंगाला माऊली म्हणलेलं आहे. आणि म्हणून या संत मंडळींनी आपल्या या सर्व साहित्यामधून समाजामध्ये जागृती करत असताना आपण परमेश्वराची लेकरे आहोत हीच भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे. ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. या सर्व संतांचं वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापले कर्तव्य कर्मही केलेले आहेत. त्यांनी कदापि कामे सोडलेली नाही. कोणत्याही संतांचं पहा,
संत नामदेव जे आहेत त्या संत नामदेवांनी त्यांनी आपापलं काम चालू ठेवलेलं होतं. धर्मप्रसार त्या काळामध्ये त्यांनी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. वारकरी पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम चालू ठेवलेलं होतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच काम केलं. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा तेच काम केलं. एकनाथांनी केलेलं दिसून येतं. संत सावता जे आहे त्या संत सावता यांनी तर आपल्या म्हणजे शेतामध्ये जाऊन आपण तर पाहणारच आहोत पुढे, यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपलं काम जे आहे, कर्म जे आहे, आपण आपलं कर्म केलं पाहिजे. आपलं कर्म करत करत आपण परमार्थ केला पाहिजे, हे संत सावता यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी आपापल्या कामामध्ये परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यांचं हे विधान शेताच्या कामाच्या संदर्भामध्ये असलं तरी देखील ते संतांच्या दैनंदिन जीवनातले जे काही अन्य प्रकारच्या कामं जे आहेत त्या अन्य प्रकारच्या कामांना देखील ते लागू होतं, असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या सर्व संत मंडळींनी समाजाला सांगितलं की निद्रिस्त अशा प्रकारचा समाज हा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी हा झालेला होता. आणि मग यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना कामासाठी प्रवृत्त करणं, हे काम त्यांनी केलं. आणि त्याच्यासाठी हे त्यांनी स्वतःची उदाहरणं सांगितलेली आहे. काय सांगितलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे त्यांनी दैनंदिन कामकाज करत असताना, शेती करत असताना आपण परमार्थ करू शकतो, हे त्यांनी सांगितलं. कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही, अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याची आवश्यकता नाही, हे या सर्व संत मंडळींनी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर संत आपापले व्यवहार सांभाळून भक्ती, उपदेश, त्याचबरोबर कवित्व करत राहिले. त्यांची समाजामध्ये ही नैतिक जाणीवा त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली देखील आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व संत मंडळींनी काम केलेलं आपणाला पाहायला मिळतं. यानंतर आपण आणखीन एक संतांची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे होते. संत रामदास स्वामी जे आहेत ते संत रामदास स्वामी कुठले होते? तर मराठवाड्यातील जाम या गावचे होते. त्यांनी बलोपासनेचं महत्त्व हे स्पष्ट केलेलं आहे. संत रामदास स्वामींनी बलोपासनेचं महत्त्व जे आहे, महत्त्व विशद केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे काय? तर मराठा तितुका, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठा असं मांडलेलं आहे. आणि म्हणून त्याने मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ह्या समाजाला म्हणजे महाराष्ट्रातील असणारी जी काही प्रजा आहेत, जनता आहेत, तरुण आहेत, यांना एकत्र करावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे संत रामदासांनी आपल्या काव्यामधून सांगितलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्यांचा संदेश प्रसिद्ध असलेला आपणास पाहावयास मिळतो. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिलेले आपणास पाहावयास मिळतात. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचं महत्त्व त्यांनी समाजाला सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. समर्थ संप्रदायाची स्थापना देखील संत रामदासांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. चाफळ हे या संप्रदायाचं प्रमुख केंद्र आहे. जसं आपण पाहिलं वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं प्रमुख केंद्र पंढरपूर आहे, तसं समर्थ चळवळ जे आहे, या समर्थ चळवळीचं प्रमुख केंद्र सातारमध्ये असणारं चाफळ हे जे ठिकाण आहे, हे प्रमुख केंद्र असलेलं पाहावयास मिळतं. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार ह्या संत रामदासांनी केलेला आहे. यामध्ये बलोपासनेचा मोठा संदेश म्हणजे प्रत्येक तरुणांनी आपली शरीर साधना करावी, यासाठी गावोगावांमध्ये फिरून संत रामदासांनी तालमी उभारलेल्या होत्या. मुलांना व्यायामाची आवड लावलेली होती, तरुणांना व्यायाम करण्याला भाग पाडलेलं होतं. आणि हाच सशक्त तरुण पुढील काळामध्ये स्वराज्याच्यासाठी कामी आलेला आपल्याला दिसून येतो. स्वराज्य उभारणीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेला हा तरुण आपल्याला दिसून येतो. आपल्या विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. आणि या प्रवास करत असतानाच गावोगावांमध्ये व्यायामशाळा उभारल्या, तालमी उभारल्या आणि तरुणांना एकत्र करण्याचं काम या रामदास स्वामींनी केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशा प्रकारची होती. या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, निजामशाही असतील या सत्तांच्या नियंत्रणाखाली असलेले दिसून येतील. नुकताच मुघलांचा प्रवेश आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला होता, त्यामुळे तो स्वातंत्र्य नव्हता. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये या सत्ताधीशांच्याच वर्चस्वाखाली आपला समाज संपूर्ण होता.
त्यांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे स्वतंत्र नसल्या कारणानं त्या काळामध्ये व्यक्ती आणि विचारधारा या स्वातंत्र्याची स्वप्ने त्या काळामध्ये त्यांना पडत होती. आणि समाज आपला स्वतंत्र झाला पाहिजे, महाराष्ट्र स्वतंत्र झाला पाहिजे, अशा अर्थानं त्या काळामध्ये समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलेलं होतं. अशा घटकांच्यामध्ये स्वराज्य संकल्पना मांडल्या जाणाऱ्या त्या काळामध्ये शहाजीराजे भोसले यांचं एक अग्रगण्य स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे समाजामध्ये स्वातंत्र्य निर्माण करण्याचं काम किंवा स्वातंत्र्याची प्रेरणा ही समाजामध्ये पेरण्याचं काम, त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम हे पहिलं कोणी केलं असेल तर शहाजीराजे भोसले यांनी केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी ह्या स्वराज्याची संकल्पना जी आहे, स्वराज्याची संकल्पना ही लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम केलं. स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचं स्थान हे त्यामुळे अग्रस्थानी किंवा अग्रभागी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. धन्यवाद.